इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थ टाकेत येथील संत नरकारी सत्संग भवन शिरेवाडी येथे बायफ संचलित नेचर पॉझिटिव्ह सोल्युशन या प्रकल्पांतर्गत व IWMI प्रायोजित रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला। या महोत्सवाची सुरुवात सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सीमांतिनी कोकाटे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। तर अध्यक्षस्थानी इगतपुरी रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्रीमती कांचन भुसाळ होत्या। कार्यक्रमासाठी सह्याद्री युवा मंच सिन्नर संस्थापक उदय सांगळे यांच्या पत्नी सौ शीतलताई सांगळे, नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष या लाभल्या। कार्यक्रमाचा मुख्य उद्देश रानभाज्यांची विविधता, स्थानिक ज्ञानाचे संकलन, त्यांची सद्यस्थिती पाहणे, जाणीव जागृती करणे आणि त्यांच्या संवर्धन आणि शाश्वत वापरासाठी प्रोत्साहन देणे हा होता। यावेळी व्यासपीठावर सीमांतिनी कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य अन्नमाता ममताबाई भांगरे, तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, संजय पाटील, मुख्य तांत्रिक डॉक्टर हेमंत पाटील, कार्यक्रमाधिकारी बायफ विभाग प्रमुख सुरेश सहाने व सौ शीतलताई सांगळे तसेच परिसरातील ग्रामस्थ, बहुसंख्य विद्यार्थी, विविध महिला बचत गट तसेच प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी अन्नमाता ममताबाई भांगरे यांनी रानभाज्याचे आहारातील महत्त्व आणि रानभाज्या का खाव्यात याबद्दल आपल्या शब्दात मार्गदर्शन केलं। तसेच बायफ संस्थेचे जैवविविधता विभाग मुख्य तांत्रिक कार्यक्रमाधिकारी संजय पाटील यांनी रानभाज्याच्या विविधतेची ओळख, विक्री, व्यवस्था आणि उत्पादन साखळीसाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी मार्गदर्शन केलं। या महोत्सव अंतर्गत विविध गावांमधून पारंपरिक बीज संवर्धन करणाऱ्या तज्ज्ञ महिलांनी व बचत गटांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं। याप्रसंगी आदिवासी भागातील जंगलांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध जंगली भाज्या व त्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते। सुमारे 57 प्रकारच्या रानभाज्या व त्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ प्रदर्शनात मांडण्यात आले होते। विविध गावातून आलेल्या महिला सहभागधारकांनी अतिशय नियोजनपूर्वक या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी चिचुट्टा, भारंगी, आळवड, भोकर, दोडकी, पंधा, बरकी, तेरा, मेघ, चाई, पांदी, कौला, चित्रूक, बांबू भाजी, कुरडई, आंबाडी, दिवा, पडदा, करंदा, केना, घोळू अशा नानाविध प्रकारच्या रानभाज्या बघून उपस्थित सर्वच आनंदून गेले। या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन संजय थेटे यांनी केले व अक्षय पाटील यांनी आभार मानले। यावेळी बायफची क्षेत्रीय टीम उपस्थित होती। बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन पुणे मार्फत आज नेचर पॉझिटिव्ह सोल्युशन ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत घोडेवाडी इगतपुरी तालुक्यात आज जंगली भाज्या किंवा ज्याला आपण रानभाज्या वनभाज्या म्हणतो त्याचा हा महोत्सव इथं ठेवलेला आहे। तर ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जो आहे की गेल्या अनेक पिढ्यांपासून जंगलांमधनं वनांमधनं फळं असतील, पालेभाज्या असतील, कंदभाज्या असतील, हे एक वैविध्य ह्या कळसुबाई परिसरात इगतपुरी तालुक्यात होतं, जे हळूहळू आज कमी होत चाललेलं आहे। पण पुन्हा पोषण सुरक्षा, वातावरण बदल, त्यानंतर जीवनमान ह्याचा विचार करता ही सगळी विविधता जपणं, संवर्धन करणं, त्याचं वापर करणं आणि त्यातून पुढच्या येणाऱ्या ह्या ज्या समस्या येतात त्यांना उत्तरं शोधणं ही काळाची गरज आहे। आणि बायफनं हे सगळं ओळखून इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, बायोव्हर्सिटी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमानं ह्या जैवविविधतेचा अभ्यास, त्याचबरोबर ह्यातल्या ज्ञानी लोकांबरोबर चर्चा करून माहितीचं संकलन, त्याच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष स्वस्थळावरती कार्यक्रम उभं करणं, त्यातून आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करणं आणि जैवविविधता टिकवून पुन्हा ह्या समस्यांची उत्तरं शोधणं असा हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। आणि आज त्या अंतर्गत हा वनभाज्यांचा, जंगली भाज्यांचा मेळावा ठेवलेला आहे। इथं जवळजवळ 125 प्रकारच्या भाज्या इथल्या सगळ्या ज्ञानी आदिवासी भागातल्या महिला आणि पुरुष मंडळीने आणलेलं आहे। ह्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य ह्या कार्यक्रमामध्ये आज इथल्या लोकांनी ह्या वनस्पतींबद्दलचं स्थानिक ज्ञान, त्याचे औषधी गुणधर्म, त्याचा वापर आणि मुख्यतः ह्याचं नॉन डिस्ट्रक्टिव्ह हार्वेस्टिंग, म्हणजे ते झाडही जगलं पाहिजे, ती वनस्पती पण टिकली पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचा वापरही झाला पाहिजे, अशा प्रकारचं जे स्थानिक ज्ञान आहे त्याचं माहिती संकलन आज इथं होतं आहे। त्याचबरोबर ह्याचे जे अन्नपदार्थ बनवायच्या पद्धती आहेत ह्या सुद्धा खूप युनिक आहेत, कारण हे नुसतंच अन्न नसून हे औषध पण आहे। तर ती जाणीव ह्या सगळ्या मंडळींना, वयस्कर मंडळींना आहे। आज ह्या निमित्तानं शाळेतल्या मुलांना सुद्धा आपण इथे इन्व्हाइट केलेलं आहे, जेणेकरून ह्या ज्ञानाचं हस्तांतरण होईल, हे ज्ञान पुढच्या पिढीला पण मिळेल
त्या दृष्टीनेही प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं हा कार्यक्रम फक्त बायफ संस्था आणि महिला असा नसून सगळे स्टेक होल्डर, शाळा असेल, कॉलेज इन्स्टिट्यूशन, सायंटिफिक कम्युनिटीज, त्याचबरोबर डायटिशियन्स आणि त्यातले रेसिपीमधले तज्ज्ञ, ह्या सगळ्यांचा मिळून हे सगळं कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे. आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात गेल्या 3 वर्षापूर्वी झाली आणि आता ह्याचं एक इन्व्हेंटरायझेशन, डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. त्यातल्या कोणत्या वनस्पती पीक म्हणून लावता येतील, त्याचबरोबर शेतांच्या बांधावर असतील, परसबागांमध्ये ह्यातल्या काही वनस्पती लावता येतील, रिकाम्या पडक्या जमिनीमध्ये ह्यातल्या काही वनस्पतींचं संवर्धन करता येईल, तशा दृष्टीने हे प्रयत्न सुरू झालेले आहे. ह्यातल्या पोषण तत्वांचा अभ्यास ही बायफ करत आहे, जेणेकरून पोषण सुरक्षेच्या माध्यमातून हे सगळं काम सगळ्या मंडळींना त्यातनं लाभ होईल, अशा प्रकारचा हा कार्यक्रम सुरू आहे. जीव करी धडा धडक, जीव करी धडा धड, कळसाईचे नाव घेताच ग भया, जीव करी धडा धड, कळसाईचे नाव घेतले वर्ग भया, जीव करी धडा धड, भाजीवाले ताई गजावा डोंगरला बाई, भाजीवाले ताई गजावा डोंगरला बाई, भाजीवाले ताई गजाड बाजार ना गोटी, अन वाळूचा उतार ग माझ्या ताई, पाणी धरणाचा लोटी, वाळूचा उतार ग माझ्या ताई, पाणी धरणाचा लोटी, लाडक्या बैलीला ग भाऊ घरी बसावा, लाडक्या ताईला ग भाऊ दुबळ असावा, अन घे गाई चोळी ना माझ्या ताई, एक रातीचा हिसावा, घे गाई चोळी ना माझ्या ताई, एक रातीचा हिसावा, लाडक्या बायाने ग तुम्ही विचार करा बाई, लाडक्या ताई ना ग तुम्ही विचार करा बाई, ही भाजीवाली ताई ग माझ्या बाई, निवडून आणा ताई, ही भाजीवाली ताई ग माझ्या बाई, निवडून आणा बाई. नाशिक लोकशाही न्यूजसाठी शांताराम भांगे, टाकेत.